गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला, दुपारी सगळी कामं आटोपून घेतली आणि 4:15ला मग मी पण रेडी होऊन गेले, की संध्याकाळी 5चा टायमिंग दिलेला होता सत्यनारायणाच्या पूजेचा, म्हणजे तीर्थप्रसादाचा. तर तीच चालली होती तयारी. इकडे नाश्त्यासाठी असे काही बॉक्स आणलेले होते. त्यामध्ये नाश्ता होता, वेफर्स वगैरे, एक स्वीट होतं, त्यानंतर कचोरी, असं काही आम्ही ठेवलेलं होतं. तर प्लेटमध्ये देण्यापेक्षा म्हटलं आपण असे बॉक्स वगैरे देऊया, ते जरा बरं पडतं आणि आपल्यालाही खूप जास्त दगदग होत नाही. तर इकडे आता पूजा वगैरे झालेली होती. बाप्पांचा आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी आम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. तर दुपारी आपली आटोपली पूजा. तुम्ही जर का लाईव्ह व्हिडिओ बघितला नसेल नक्की बघा. इकडे आईंची पण तयारी झाली होती, दीदीची तयारी इकडे चालली होती. त्यानंतर राज पण रेडी झाला होता. ह्या माझ्या सासूबाई आहेत, त्यांनाही रेडी करून दिलं होतं. तर सगळं आवरून झालं. त्यानंतर मग संध्याकाळी पाहुणे वगैरे यायला लागले. तर ह्या आमच्या जाऊबाई आहेत, म्हणजे मावस जाऊबाई माझ्या. त्यानंतर या मावस सासूबाई आहेत. आम्ही बरेच नातेवाईक इथे नाशिकमध्येच असतो, त्यामुळे जवळजवळच्या नातेवाईकांना आम्ही आमंत्रण दिले होते. तर आता ताईंच्याही घराचं फर्निचरचं काम चाललंय, त्यामुळे त्या गप्पा आमच्या चाललेल्या होत्या. त्यानंतर डेकोरेशन छान आहे, गणपती बाप्पा छान आहे, अशा काहीशा गप्पा आमच्या चाललेल्या होत्या. आणि इकडे दीदीने बनवलेला गणपती पण खूपच आवडला त्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टी आमच्या चाललेल्या होत्या. आणि कसं आहे ना, की कार्यक्रम असला म्हणजे त्यावेळेसच नातेवाईक वगैरे येतात आणि त्यांची भेट होत असते. एरवी कसं आहे, सगळे जॉबला असल्यामुळे की नाही जास्त काही जाणं येणं होत नाही. असे काही प्रोग्राम वगैरे असले की त्यावेळेसच भेटणं होतं आणि बोलणं होतं. त्यामुळे मग म्हटलं चला छोटंसं का ना करूया म्हटलं सत्यनारायण. कारण आमचं असं काही प्लॅन नव्हतं यावर्षी, पण बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं आणि आता म्हटलं चला करूनच टाकूया. पण आदल्याच दिवशी आहोंची तब्येत पण खराब झाली होती, म्हणजे सॅटर्डेला. तर हो नाही, हो नाही चाललं होतं. मग म्हटलं चला शेवटी करूनच टाकूया. कारण मग आपण काही म्हणजे पेंडिंग राहतं. मग आपण कधीतरी असं काहीतरी बोललेलो असतो की घालूया सत्यनारायण वगैरे आणि मग ते राहून जातं. तर म्हटलं चला आता ह्या वर्षी आपण करूनच टाकूया. तर इकडे आता आमच्या नणंदबाई पण आलेल्या आहेत. त्या पण मावस नणंद आहेत, कारण आहोंना तर बहीण वगैरे नाहीये, पण ह्या सगळ्या त्यांच्या मावस बहिणी वगैरे आहेत, मावस भाऊ आहेत. त्यानंतर आई पप्पा पण बऱ्याच दिवसांनी भेटले होते, त्यांच्याही गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. त्यानंतर इकडे ताईंनी आणि दादांनी पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग तीर्थप्रसाद वगैरे घेतला. आणि माझं ना खूप दमछाक होऊन जाते, माझं अधूनमधून चाललंच होतं. तर जेवढे मला क्लिप घेता आले ना, मला सगळे तुमच्याशी शेअर करायचे होते. पण खरं सांगू का, खूपच असं म्हणजे शूट करणं, सगळं घरातलं बघणं, हे सगळं खूप दमछाक असतं. आणि जे कोणी यूट्यूब करत असतील ना, त्यांना सगळ्या या गोष्टी म्हणजे माहिती असतात. पण ठीक आहे, मला काही तुम्हाला म्हणजे कारणं द्यायची नाही आहेत. माझ्याकडनं जेवढं काही शक्य होतं ना, तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आफ्टर ऑल आपलं ब्लॉगचं चॅनल आहे, तर ते मला दाखवायलाच लागणार आहे. कारण मग एक असा सिक्वेन्स असतो पूर्ण सकाळपासनं दाखवायचं शॉर्ट्सच्याद्वारे किंवा मग लाँग व्हिडिओद्वारे. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायला खूप जास्त दमछाक लागते. आणि पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही मिळाला तर थोडंसं आम्ही यूट्यूबवर म्हणजे नाराज होत असतो. सो चला, ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगत जा आणि आवडला असेल तर एक छोटीशी कमेंट्स करून जात जा चॅनलवर आल्यानंतर. तर इकडे की नाही हे आमचे वॉचमन आहेत आणि मीना आहे तिचं नाव. त्यानंतर या त्यांच्या 2 मुली आहेत, खूप हुशार आहेत अभ्यासात, ते पण आलेले होते. आणि मीना सहसा कुठे जात नाही, ती थोडीशी अनकम्फर्टेबल असते. आणि थोडेसे पाहुणे वगैरे पण आलेले होते, हॉलमध्ये बसले होते इतर पाहुणे आमचे रिलेटिव्ह वगैरे. त्यामुळे मग मीनाने इकडे पूजा केली, इकडे थोडा वेळ बसली. आणि मुलींना तर हे सगळं डेकोरेशन गणपती बाप्पांचं खूपच आवडलं. मला सांगत होत्या त्या की मावशी खूप छान चाललंय डेकोरेशन वगैरे. आणि जास्त काही ते आपण वरती येत नाही, जेवढं काम असलं तेवढंच आम्ही खाली जाऊन बोलत असतो. तर म्हटलं चला, आता दीदी इकडे बसली होती आमची प्रसाद वगैरे द्यायला. अधूनमधून राज सुद्धा बसला होता. तर इकडे आता आमच्या त्याच गप्पा चाललेल्या होत्या की पाहुणे मंडळी तिकडे बसले तर इकडे बसतो बुवा आम्ही. आणि प्रसाद वगैरे घेतला छान त्यांनी. त्यानंतर मी सगळ्यांचं आमंत्रण दिलं होतं आणि मीनाचे मिस्टर पण नंतर येऊन गेले. तर कसं आहे ना की इकडेच त्यांनी मध्ये दिवशी माझ्याशी गप्पा केल्या. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मीना काही कम्फर्टेबल नाही आहे इकडे बसायला हॉलमध्ये. तर म्हटलं ठीक आहे, इथेच बसूया. आणि मग त्यानंतर मग आमच्या सगळ्या गप्पा चाललेल्या होत्या की काय कसं केलं असं. आणि इथेच बसून मग मी पण त्यांच्यासोबत गप्पा केल्या. कारण कसं आहे ना की मला फेस रीडिंग खूप जास्त आहे. मी खरं सांगते तुम्हाला की मला लगेच कळतं की कोण कुठल्या ह्याच्याने किंवा कसं हे करतंय. त्यामुळे म्हटलं तिला हे नको, म्हणून मग मी पण तिथेच बसून गप्पा केल्या. आणि छान पूजेच्या वगैरे सगळ्या गप्पा चालल्या होत्या आमच्या. आणि त्यानंतर मग त्यांना नाश्त्याचा बॉक्स वगैरे दिला आणि मग तेही निघाले घरी. आणि मग काही इतर पाहुणे आमचे येणारे येतच होते. बऱ्याच उशिरापर्यंत चाललं होतं सगळं आमचा कार्यक्रम हा.
आणि असं ना बाप्पांचं वगैरे असू दे किंवा कुठलाही प्रोग्राम असू दे, गौरी वगैरे तर माझ्याकडे नसतात, पण खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि खूप असं उत्साह वाटतो बाप्पा असले की. आता पुढच्या वर्षी बघूया, आम्ही बिल्डिंगचाही गणपती बसवणार आहे सगळेजण मिळून. तर त्यावेळेस अजूनच आनंद अजून वेगळेच होणार आहे. तर चला म्हटलं जाताना मग हळदी-कुंकू वगैरे दिलं मीनालाही आणि त्यानंतर मग इतर आमचे पाहुणे पण यायला लागले होते. मग त्यांना नाश्त्याचे बॉक्स दिले आणि ते पण निघाले घरी. आणि बऱ्याच 2-3 व्हिडिओमध्ये ना हा जो छोटा आहे ना मितेश, तो बऱ्याच वेळा तुम्हाला दिसतो आणि हे आहेत मितेशचे मम्मी-पप्पा. तर आमच्या शेजारीच आहेत ते आणि मितेश अधून-मधून येतो, पण सध्या बिझी झालाय तो. त्याला स्कूल वगैरे ट्युशन असतं, त्यामुळे तो काही जास्त येत नाही आता. तर इकडे आता ताई पण आलेले आहेत, ताईच्या मुली आलेल्या त्या, कारण माझेही बरेच नातेवाईक नाशिकमध्येच असतात आणि कोणाचं काही होऊन जाऊ दे, आमच्या ताईचं वेगळं असतं. बाप्पांसाठी प्रसाद आणला होता तिने, फुलहार आणले होते, फुलं आणले होते. सगळ्या बाप्पांचं सत्यनारायणाच्या पूजेचं दर्शन घेतलं. त्यानंतर गणपती बाप्पांसाठी मोठाच मोदक आणला होता आणि तो पण तिने बाप्पांना दिला. तर आमच्या ताईला काही घेणं-देणं नाही. कोणाचं काही शूट चालू असू दे, काही असू दे. मी माझ्या म्हणजे कसं आहे ना ताईचं, आग लगे बसती मैं मेरी बसती मैं, असंच असतं तिचं. आणि मग इकडे ताईचा मुलगा आहे, ह्या ताईच्या मुली आहेत आणि लग्न झालेत त्यांची. एक ताईची मुलगी इथंच राहते नाशिकमध्ये. त्यानंतर ही लहानी कल्याणला असते, पण आता सध्या आलेली इकडे. त्यामुळे मग ती पण तीर्थप्रसादाला आली. तिलाही आमंत्रण दिलं होतं. तर इकडे आता प्रसाद वगैरे चाललं होतं आणि तेच लेट आले, त्यामुळे ताईलाही लेट झालं आज. आणि इकडे हा आमचा नातू आहे बरं का, फार हुशार आहे तो. तर असा काही प्रोग्राम, आमचा छोटासा प्रोग्राम पार म्हणजे पाडण्याचा प्रयत्न केलाय आम्ही आणि नाही हो करता करता खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे. सत्यनारायणाची पूजा खूप छान झालेली आहे. आणि सगळ्यांनाच मग गणपती बाप्पा, त्यानंतर गणपती बाप्पांची सजावट सगळंच खूप आवडलेलं आहे. आणि आता या भाऊ-बहिणींची मज्जा चाललेली होती इकडे आणि ते एका ठिकाणी बसून आता गप्पा-गोष्टी करणार आहे. आता दीदी पण आमची उठली आणि ती पण आता गप्पा-गोष्टी करत बसणार आहे सगळ्यांशी. आणि इकडे आता ताईला लक्षात आलंय, की हे चालूच आहे का बाई? तर मग म्हटलं, "हो बाबा, चालू आहे माझं शूट." तर चला, हे सगळं नॅचरल आता इकडे कॅप्चर झालेलं आहे आणि मी फक्त मोबाईल लावून दिलेला होता. जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते मी. मग सगळ्यांनी गप्पा-गोष्टी वगैरे केल्या आणि मग काय घरी पण गणपती बसले ताईकडे म्हणून ते पण निघाले. त्यानंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि आरतीची वेळ झालीच होती, तर म्हटलं चला आरती वगैरे करून घेऊया. आणि मग काय सगळं आटोपलं आणि साडी वगैरे चेंज केली. त्यानंतर स्वयंपाकाचं. तर म्हटलं काय करावं, तर इकडे आता माझं चाललंय. खरं सांगू का, मला तर आठवतच नाही, कारण सत्यनारायण 2 दिवस झालेत आणि आज हा ब्लॉग मी अपलोड करते. तर पोळी भाजी असं काहीतरी केलं होतं, खिचडी पण केली होती त्यासोबत. आणि मग म्हटलं चला आता ब्लॉगचा एंड करूया. तर इकडे आता माझा स्वयंपाक चालत राहणार आहे. नंतर आम्ही जेवणं करू. बराच उशीर झाला होता आणि एक नणंदबाई आमच्या थोड्याशा उशिरा आल्या होत्या, तर त्यांना काही शूटमध्ये मला घेताच आलं नाही. त्यामुळे म्हटलं नेक्स्ट टाईम बघूया. तर नाहीतर माझा सासर-माहेर बराच परिवार आता मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलाच आहे. तर इकडे आता माझं चाललंय स्वयंपाक करणं. आता जेवणं वगैरे आटोपून घेतो आणि काही मी फोटोज वगैरे पुढे शेअर केलेले तुमच्याशी, बाप्पांसोबत काढलेले आणि फॅमिली फोटो वगैरे. तर ते नक्की एन्जॉय करा आणि ब्लॉग इथपर्यंत बघितला, ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलवर आले जा तर चॅनलला सबस्क्राईब करून जा, एक लाईक करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. असेच व्हिडिओ बघत राहत जा. तोपर्यंत बाय.